Okay. Online people, please tell me, are the voice and screen clear? All okay? Can you hear me? Please reply. Yes, no? Okay, fine. So, this lecture we will start a new chapter. Okay, wave optics. Okay. Module number 4 मध्ये सेकंड चॅप्टर दिसेल तुम्हाला. चॅप्टर नंबर 10 आहे. 9th पहिला चॅप्टर आहे. 10th आहे वेव ऑप्टिक्स. ओके. मॉड्यूल नंबर 4 मध्ये यू कॅन करेक्ट दी मॉड्यूल नंबर 4 फ्रॉम दी ऑफिस. ओके. ऑल राइट. हा, एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट. बोलणं नको. लक्ष इकडं. ऐका लक्ष. हा, बोलणं बिलकुल बंद आता. हा, मागच्या वीकचा होमवर्क कंप्लीट केला. गुड. काय काय होता होमवर्क? अल्टरनेटिंग करंटचं मॉड्यूल. अल्टरनेटिंग करंटचं मॉड्यूल केलंय. त्यानंतर मॉड्यूल 3 मधला फर्स्ट चॅप्टर जो इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे 2 चॅप्टर्स आहेत, त्यातला पहिला चॅप्टर त्याचा मॉड्यूल कंप्लीट केलाय का नाही केलं? त्यानंतर दिला होता, कंप्लीट करावं लागेल. बाकीच्यांनी केले का? आणि तिसरं काम काय होतं? बोर्डचा एक्सरसाइज अल्टरनेटिंग करंटचा केलाय. आजचा अजून एक दिवस तुम्हाला दिला जाईल. आजचा अजून एक दिवस, त्याच्यामध्ये ते सगळं कंप्लीट व्हायला पाहिजे. उद्या एसी ची बोर्डची टेस्ट असेल, अल्टरनेटिंग करंटची बोर्डची टेस्ट असेल, बरोबर? परवा दिवशी पासून जे काही शेड्यूल आहे ते मी ग्रुपवरती टाकलेलं आहे. परत बघितलं का काल? आजचा अजून एक दिवस तुम्हाला मिळेल, त्याच्यामध्ये जर तुमचं काय बॅकलॉग राहिलाच असेल, बोर्डचा होमवर्क असेल किंवा मॉड्यूलचा जो काय रिव्हिजनचा टास्क दिला होता, बरोबर, तो चॅप्टर असेल, त्याचे एमसीक्यूज असतील. जर काय राहिला असेल आज कंप्लीट करा. उद्या अल्टरनेटिंग करंटची बोर्डची टेस्ट होईल, बरोबर? केलेस का कंप्लीट? अल्टरनेटिंग करंटचा बोर्डचा एक्सरसाइज कंप्लीट केलास का? नाही, आज कंप्लीट करावा लागेल. चॅप्टर शिकून झालेला आहे, बरोबर? तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आता प्रामाणिकपणे अभ्यासाला लागा. सारखं सारखं सांगतोय, जे काम दिलेलं आहे जसं दिलेलं आहे त्या वेळी बसून कंप्लीट करा. त्या वीकचं काम जर राहिलं असेल तर संडेला बसून एक्स्ट्रा बसून कंप्लीट करा. कळतंय का? पण आता जरा आतापासूनच सगळ्या गोष्टी कंप्लीटेड ठेवा. रिव्हिजन वाला टास्क असेल किंवा मॉड्यूल वाला टास्क असेल, समजतंय का? रिव्हिजनच्या चॅप्टरचे सुद्धा मॉड्यूलचे एमसीक्यू सोडवायचे आहेत आणि करंट चॅप्टर जो आहे त्याचे मॉड्यूलचे एमसीक्यूज आणि बोर्डचा होमवर्क, बरोबर का? एवढं काम प्रामाणिकपणे कंप्लीट करत जायचं आहे. बर. So today we are going to start with a new chapter, wave optics. Ready, India? Wave optics. Ready, India? Write down along with me. बर, वेव ऑप्टिक्स. पहिल्यांदा काय करूयात, वेव्हला क्लासिफाय करूयात. वेव्स ना कसं क्लासिफाय केलं गेलं होतं? हाऊ दी वेव्स वेर क्लासिफाईड? पहिला पॉइंट होता, पहिलं टाइप ऑफ क्लासिफिकेशन होतं. बोलणं बंद होतंय का पावसातलं?
कसा होता, मेकॅनिकल वेव्स and non-mechanical waves. Write down mechanical and non-mechanical, mechanical waves and non-mechanical waves. Okay, mechanical waves and non-mechanical waves. Mechanical waves चा अर्थ आहे, these waves require medium for their transmission. These waves require medium for their transmission, and these waves do not require medium for their transmission. These waves do not require medium for their transmission. Do not require medium for their transmission. तर फाईल मध्ये साइन नंतर करा, तात्पुरतं बाजूला ठेवा सर. फाईल लेक्चर झाल्यानंतर पास करा, ठेवा ती फाईल. लक्ष इकडे द्या सगळ्या. मेकॅनिकल वेव्स आणि नॉन मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स साठी मीडियम रिक्वायर्ड आहे. मग साऊंड वेव्स असतील, बरोबर, किंवा वेव्स ऑन द स्ट्रिंग असतील, या सगळ्या वेव्स कशामध्ये येतात, मेकॅनिकल वेव्स मध्ये येतात. याचा स्टडी आपण केलेला आहे. ऑसिलेशन्स अँड वेव्स नावाचा चॅप्टर होता, किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्स या नावाचा चॅप्टर होता. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वेव्सचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. ओके. मेकॅनिकल वेव्स कॅन बी फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. दोन टाइपच्या मेकॅनिकल वेव्स आम्हाला परत क्लासिफाय करता येतात बेस्ड ऑन दी मोड ऑफ व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये आम्हाला लिहिता येतं लॉन्जिट्युडिनल वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स, आणि इकडे आम्हाला लिहिता येतं ट्रान्सव्हर्स वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव्स और दी ट्रान्सव्हर्स वेव्स. ओके. लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये पार्टिकलचे व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन एकमेकांना पॅरलल. व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स, vibrations of particles and direction of propagation vibrations of particles and direction of propagation are बोला are parallel. आणि इकडे काय येणार, सेम सगळं. vibrations of particles and the direction of propagation are perpendicular. Okay, those waves will be called as transverse waves. Non-mechanical waves do not require the medium for their transmission. या waves म्हणजेच electromagnetic waves, EMW. electromagnetic means EM, waves means W. electromagnetic waves. Okay, electromagnetic waves. Non-mechanical waves म्हणजेच electromagnetic waves. Okay. आता या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, जसे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर लाईट वेव्स म्हणजे विजिबल लाईट, विजिबल लाईट म्हणा, किंवा लाईट वेव्स म्हणा, किंवा एक्स रेज, किंवा गॅमा रेज, किंवा मायक्रोवेव्स, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची किंवा नॉन मेकॅनिकल वेव्हची. बर, एक्स रेज, गॅमा रेज, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, हे जे काय आहे, किंवा इन शॉर्ट लाईट, लाईट जी काय आहे ती काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. लाईट म्हणजे विजिबल लाईट. विबग्योर 7 कलर दिसतात तुम्हाला, बरोबर, बरोबर ना. विबग्योर, विबग्योर माहिती तुम्हाला, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, बरोबर. या सगळ्या कलर्सचा मिळून आपण काय म्हणतो, विबग्योर. ओके. आणि याला करस्पॉन्डिंग जी लाईट आहे त्याला आपण म्हणतो विजिबल लाईट किंवा लाईट. ओके. द करस्पॉन्डिंग the light corresponding to these colors we call it as visible light or the visible light or simply light. ओके, याला आपण लाईट किंवा विजिबल लाईट असं म्हणतो. ओके. ती लाईट जी आहे
जे आता आपण बघतोय ती जी लाईट आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे. ओके, बर. आता याच्या पुढे जाऊया. आता आपण या चॅप्टर मध्ये जे बघणार आहोत ते वेव्ह ऑप्टिक्स जे बघणार आहोत ते लाईट साठीचा स्टडी करणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी दी लाईट. आणि लाईट कुठल्या टाइपची वेव्ह आहे? मेकॅनिकल टाइपची आहे की नॉन मेकॅनिकल? नॉन मेकॅनिकल. नॉन मेकॅनिकल वेव्हज म्हणजे कुठल्या वेव्हज? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. सो लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, light is a electromagnetic wave. But all the electromagnetic waves are always transverse in nature. All the electromagnetic waves are always transverse in nature. They are never longitudinal. They are always transverse. All the electromagnetic waves are transverse in nature. म्हणजे तिथे व्हायब्रेशन्स जे आहेत आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट जी आहे ती एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. व्हायब्रेशन्स अँड डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर, सो दोज वेव्स विल बी कॉल्ड एज ट्रान्सवर्स. आता तुम्ही म्हणाल सर इकडे मीडियम आहे, इकडे मीडियमचे पार्टिकल्स व्हायब्रेट होत आहेत, पण इकडे तर मीडियम ची रिक्वायरमेंटच नाहीये, मग काय व्हायब्रेट होते? मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट होतात असं तर म्हणता येत नाही. कुणाचे व्हायब्रेशन्स डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला परपेंडिक्युलर आहेत? तर इथं त्याचं उत्तर असं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ऍट अ गिवन पॉइंट व्हायब्रेट होते. काय व्हायब्रेट होते ऍट अ गिवन पॉइंट? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट होते. मग कुठल्याही एकाचं एक्झाम्पल घेतलं तरी चालतंय. इलेक्ट्रिक फील्ड असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड असेल, त्यातलं एक एक्झाम्पल घेऊया इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन, इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन ऍट गिवन पॉइंट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांचं कॉम्बिनेशन आहे ते. सो ऍट अ गिवन पॉइंट काय व्हायब्रेट व्हायला लागलंय? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. त्या इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन एकमेकांना परपेंडिक्युलर. आता हे मी ड्रॉ करतो. हेडिंग द्या, हेडिंग द्या लाईट किंवा विजिबल लाईट, लाईट और विजिबल लाईट याविषयी थोडंसं लिहूया. आणि नक्की लाईटला ट्रान्सवर्स का म्हणतोय आपण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्सवर्स का आहेत ते पण समजून घेऊया. लिहा लाईट और द विजिबल लाईट. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट इज अँड म्हटलं पाहिजे. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Light is an electromagnetic wave. Light is an electromagnetic wave. Okay. All the electromagnetic waves, all the electromagnetic waves, all the electromagnetic waves are transverse in nature. Are transverse in nature. The in electromagnetic wave, in electromagnetic wave, yeah, in electromagnetic wave, in electromagnetic wave, the electric field and magnetic field at a given point, in electromagnetic wave, the electric field and magnetic field at a given point vibrates perpendicular to the direction of propagation of light. Perpendicular to the direction of propagation of light. But also, we'll stop here. Also the vibrations of
electric and magnetic field, electric and magnetic field are perpendicular to each other, but are perpendicular to each other. So मी काय करतो थोडंसं ऑब्झर्व करा. समजा ही x डायरेक्शन, बरोबर, त्यानंतर समजा ही y डायरेक्शन, ओके, समजा की वर्टिकल लाईन म्हणजे z डायरेक्शन, ओके, x y z प्लेन इमॅजिन झालं, x y z प्लेन इमॅजिन झालं, x y प्लेन आणि हा z त्याला परपेंडिक्युलर, बरोबर. आता समजा वेव्ह चालली आहे पॉझिटिव्ह x डायरेक्शन मध्ये, तर इलेक्ट्रिक फील्ड y डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट व्हायला पाहिजे. कुठल्याही पॉइंटला, प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कशी व्हायब्रेट व्हायला पाहिजे, y डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट व्हायला पाहिजे. सो इलेक्ट्रिक फील्ड विल व्हायब्रेट इन द डायरेक्शन ऑफ y. इलेक्ट्रिक फील्ड y डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट व्हायला पाहिजे, अप डाऊन किंवा increase decrease increase decrease. Electric field will vibrate along the y at any point, and magnetic field at any point will vibrate along z. का तर एकतर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स x ला परपेंडिक्युलर पाहिजेत, म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला परपेंडिक्युलर पाहिजेत आणि एकमेकांना पण परपेंडिक्युलर पाहिजेत. आलं का लक्षात? सो इलेक्ट्रिक फील्ड जी व्हायब्रेट होईल ऍट अ गिवन पॉइंट, जर आपण फोटो काढला आणि प्रत्येक पॉइंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड प्लॉट केला तर तो असा आहे. ट्राय टू अंडरस्टँड. इलेक्ट्रिक फील्ड एक्स वाय प्लेन मध्ये दिसली का तुम्हाला? एक्स आणि वाय प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड दिसली का तुम्हाला? आणि एक्स आणि झेड प्लेन मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिसेल बघा. आता एक्स आणि झेड प्लेन मध्ये तुम्हाला आता मॅग्नेटिक फील्ड दिसेल. समजतंय का? Are you getting it? बघा, एक्स आणि झेड प्लेन मध्ये तुम्हाला काय दिसेल? मॅग्नेटिक फील्ड दिसेल. एक्स आणि वाय प्लेन मध्ये कोण आहे? इलेक्ट्रिक फील्ड. आणि एक्स आणि झेड प्लेन मध्ये कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड व्हायब्रेट होतीये आणि ती एक्स ला परपेंडिक्युलर आहे. इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग एक्स व्हायब्रेट होतीये, नाही, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग वाय व्हायब्रेट होतीये आणि ती एक्स ला परपेंडिक्युलर आहे. बरोबर का? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहेतच आणि ते एक्स ला पण परपेंडिक्युलर आहेत आणि ही वेव्हच्या प्रोपागेशनची डायरेक्शन. ठीक आहे. एक्स म्हणजे काय? वेव्ह प्रोपागेशन. इथे लिहूयात आपण. वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स, वेव्ह अलॉंग एक्स ट्रॅव्हल होते. इलेक्ट्रिक फील्ड, electric field vibrates along, electric field vibrates along y. Electric field vibrates along y. Magnetic field म्हणजे b, vibrates along z. बघा, हे vibrations of magnetic field direction of propagation ला perpendicular आहे. हे vibrations of electric field at any point, the vibrations of electric field सुद्धा at any time electric field at any time direction of propagation ला perpendicular आहे. ओके, ट्रान्सवर्स मीनिंग समजलं? ट्रान्सवर्स म्हणजे perpendicular. There should be something which is vibrating perpendicular to the propagation of light. लाईटच्या डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ला, ओके, लाईटच्या व्हेलॉसिटीला म्हणा किंवा लाईटच्या डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ला काहीतरी परपेंडिक्युलर पाहिजेच. सो काय परपेंडिक्युलर आहे समजलं आम्हाला? बघा, या जर लाईन्स मी जर रब केल्या तर तुमच्या लक्षात येईल. दिसतंय का? झालं काय इमॅजिन? बघा, प्रत्येक पॉइंटला व्हायब्रेशन्स कसे आहेत? लक्षात? अलॉंग y डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होतीये प्रत्येक पॉइंटला. प्रत्येक पॉइंटला अलॉंग x डायरेक्शन, अलॉंग z डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट होतीये आणि इफेक्टिव्हली इलेक्ट्रिक फील्ड जी इफेक्टिव्हली वेव्ह जी ट्रॅव्हल होते ती अलॉंग x डायरेक्शन ट्रॅव्हल होते. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट समजून घेऊ शकता. लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची रिक्वायरमेंट नाहीये. लाईट कॅन ट्रॅव्हल इन द व्हॅक्यूम ऑल्सो, लाईट कॅन ट्रॅव्हल इन द मीडियम ऑल्सो.
पीडीएफ असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय. ओके, बर. लिहा नेक्स्ट पेज वरती, पुढे जाऊया. लिहा. झाले की सांगा. Once done, tell me clear and written so that we can move ahead. Done? झालं का? जी लवकर. बर, आता लाईटला रिप्रेझेंट करायचंय. समजा आपण वेव्हला रिप्रेझेंट करायसाठी काय करत होतो? पार्टिकलची डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करत होतो. x इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. कारण तिथं पार्टिकल व्हायब्रेट होत होता. जो व्हायब्रेट होतोय त्याच्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपण लिहायचो, बरोबर. पण आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये एकतर इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट व्हायला लागली आहे अलॉंग y म्हणा, किंवा एकतर मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट व्हायला लागली आहे अलॉंग z म्हणा. दोन्ही असतात. मग जे व्हायब्रेट व्हायला लागले त्याचं इक्वेशन लिहिलं पाहिजे. म्हणजे इक्वेशन कोणासाठी लिहिलं पाहिजे? तर इक्वेशन एकतर इलेक्ट्रिक फील्ड च्या व्हॅल्यू साठी लिहिलं पाहिजे किंवा एकतर मॅग्नेटिक फील्डच्या व्हॅल्यू साठी लिहिलं पाहिजे. म्हणजे काय? तर जसं आपण मेकॅनिकल वेव्ह जर असेल तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट लिहायचो. बघा, फॉर मेकॅनिकल वेव्ह, राईट नाउ, फॉर मेकॅनिकल वेव्ह इक्वेशन कसं लिहायचो आपण? पार्टिकलची डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू किंवा y इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx प्लस kx डिपेंडिंग अपॉन इन विच डायरेक्शन द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग. जर पॉझिटिव्ह x ला चालली असेल तर मायनस kx आणि वेव्ह जर निगेटिव्ह x ला चालली असेल तर प्लस kx. ओके, फॉर मेकॅनिकल वेव्हज इक्वेशन ऑफ वेव्ह इज x इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. x काय होता? पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, प्रत्येक पार्टिकल. बरं, आता मला सांगा, इथं आता मी ऑलरेडी x म्हटलेला आहे, तर इथं मला एकतर x डॅश म्हटलं पाहिजे किंवा इथं मला y म्हटलं पाहिजे. सो फॉर टाइम बिंग इथं y करा. म्हणजे व्हायब्रेशन्स अलॉंग y डिरेक्शन्स होतील आणि वेव्ह चालली आहे कुठल्या डायरेक्शन मध्ये? पॉझिटिव्ह x की निगेटिव्ह x? इथं मायनस kx म्हटलंय म्हणजे वेव्ह चालली आहे पॉझिटिव्ह x ला. वेव्ह चालली आहे पॉझिटिव्ह x ला आणि पार्टिकलचे व्हायब्रेशन्स इन दी y डिरेक्शन आहेत. म्हणजे ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे की लॉन्जिट्युडनल? व्हायब्रेशन्स अलॉंग y आणि चालली आहे अलॉंग पॉझिटिव्ह x. म्हणजे ही वेव्ह कशी असली पाहिजे? ट्रान्सव्हर्स वेव्ह असली पाहिजे. कळतंय का? इथं मायनस kx म्हटलंय म्हणजे वेव्ह चालली आहे पॉझिटिव्ह x डायरेक्शनला. मधलं साइन चेक करायचं असतं. मधलं साइन मायनस असेल तर वेव्ह चालली आहे प्लस x ला. मधलं साइन जर प्लस असेल तर वेव्ह चालली आहे मायनस x ला, बरोबर. आणि इथं असते पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ती समजा अलॉंग y डिरेक्शन आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स अलॉंग y डिरेक्शन आहे अँड ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह x आहे. म्हणजे ही वेव्ह कशी आहे? ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. बर, मेकॅनिकल वेव्हचे इक्वेशन लिहा. डिस्प्लेसमेंट y काय? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ओके, मग आता इथं पार्टिकल व्हायब्रेट व्हायला लागलाय म्हणून तुम्ही पार्टिकलची डिस्प्लेसमेंट लिहू शकला. मग तसं फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी काय करावं लागेल? कोण व्हायब्रेट व्हायला लागलंय? इलेक्ट्रिक फील्ड. किंवा कोण व्हायब्रेट व्हायला लागलंय? मॅग्नेटिक फील्ड. एकतर इलेक्ट्रिक फील्ड साठी इक्वेशन लिहा किंवा मॅग्नेटिक फील्ड साठी इक्वेशन लिहा, बरोबर. जसं एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. तसं इथं E0 म्हणजे मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड.
E0 म्हणजे मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड, तसं इथं B0 म्हणजे मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड. जसं अँप्लिट्यूड तसं E0 तसं B0. पुढचं sin ओमेगा टी मायनस kx ऍज इट इज. sin ओमेगा टी मायनस kx, sin ओमेगा टी मायनस kx, ते पुढचं ऍज इट इज. सो हे झालं इक्वेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हलिंग इन द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. चेक करा, समजलं का? इक्वेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हलिंग इन द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे जी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये चालली, बरोबर. आता मला सांगा इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स कुठल्या डायरेक्शन मध्ये आहेत? चेक करा डायग्राम मध्ये. कुठल्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन? y. The vibrations of electric field are in which direction? Y direction. And the vibrations of magnetic field are in z direction. So here you will write vibrations of electric field are in y direction. So electric field in the y direction and the magnetic field in z direction. In this way you can write down the formula for the electromagnetic wave. Electromagnetic wave साठी फॉर्म्युला म्हणा किंवा इक्वेशन म्हणा. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी फॉर्म्युला किंवा इक्वेशन तुम्हाला अशा पद्धतीनं लिहिता येतं. समजलं? बरं, इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढं काही बेसिक गोष्टी. जसं आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह इज प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. तसं कुठल्याही वेव्ह साठी ट्रू आहेच. we know intensity of a wave is proportional to amplitude square. Intensity is proportional to amplitude square. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी तुम्ही काय म्हणू शकता? फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणा किंवा लाईट म्हणा, कारण आपण आता फक्त लाईटचा स्टडी करणार आहोत या चॅप्टर मध्ये. फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इंटेन्सिटी म्हणजे I इज प्रपोर्शनल टू कुठला तरी एक अँप्लिट्यूड लिहा. म्हणजे एकतर इलेक्ट्रिक फील्डचा अँप्लिट्यूड लिहा, नाहीतर मॅग्नेटिक फील्डचा अँप्लिट्यूड लिहा. E0 स्क्वेअर म्हणा किंवा इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज प्रपोर्शनल टू B0 स्क्वेअर. कारण इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. कुठलंही एक इक्वेशन आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रिप्रेझेंट करायसाठी वापरू शकतो. कुठलंही एक इक्वेशन. जर इथं कॉस लिहिलं तर इथं पण कॉसच लिहा. इथं साइन लिहिलं, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये साइन लिहिलं तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये साइन लिहा. इथं जर कॉस लिहिलं तर इथं पण कॉस लिहा. याच्या ब्रॅकेटच्या आत जो काय अँगल आहे तोच अँगल एक्झॅक्टली इथं पाहिजे. इथं साइन असेल तर साइन पाहिजे, इथं कॉस असेल तर कॉस पाहिजे. याच्या ब्रॅकेटच्या जो अँगल आहे तोच याच्या ब्रॅकेटच्या आत अँगल पाहिजे. याचं कारण असं आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ऍट अ गिवन पॉइंट ऑलवेज इन फेज असतात. ऍट अ गिवन पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड काय असतात? ऑलवेज इन फेज असतात. सो एक नोट पण लिहून घ्या. नोट, ऍट अ गिवन पॉइंट electric and magnetic field are in phase. At a given point electric and magnetic field are in phase. इथं साइन असेल तर साइनच पाहिजे, याच्या ब्रॅकेटच्या जे आहे ते एक्झॅक्टली इथं पाहिजे. समजतंय का? तर कॉस लिहिलं तर इथं कॉस, इथं kx मायनस ओमेगा टी लिहिलं तर इथं पण kx मायनस ओमेगा टी. ऑलवेज लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन दिलं तर इमिजिएटली मॅग्नेटिक फील्डचे इक्वेशन आम्हाला तयार करता यायला पाहिजे. बरं, एक नोट कळाली? After this, online people reply in the chat box, clear and written. CW. सेम वेव्हचे जे काही बाकीचे इक्वेशन्स आहेत तेच इक्वेशन्स आपण इकडे पण वापरू शकतो. ओके, जे इकडे इक्वेशन्स आहेत ते सगळेच्या सगळे इकडे ऍप्लिकेबल आहेत. बरं, पुढे लिहा. स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह
इन गिवन मीडियम कसं काढणार सर स्पीड ऑफ अ वेव्ह इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ वेव्ह इन वन टाइम पिरियड वन टाइम पिरियड मध्ये वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते वेवलेंथ एवढं बरोबर का सो यू कॅन राईट इट एज वेवलेंथ अपॉन टाइम पिरियड वेवलेंथ अपॉन टाइम पिरियड त्याच वेवलेंथ अपॉन टाइम पिरियडला लॅम्बडा अपॉन 2 पाय आणि डिवाइडेड बाय टाइम पिरियडला t अपॉन 2 पाय असं लिहिता येतं बरोबर वरती खाली डिवाइड बाय 2 पाय केलं किंवा मल्टिप्लाय बाय 2 पाय काही म्हणा सो स्पीड ऑफ अ वेव्ह काय तयार होते बघा आधी केले आपण इकडे आहे लॅम्बडा अपॉन 2 पाय डिवाइडेड बाय इकडे आहे t अपॉन 2 पाय बरोबर वरती खाली काय केलं आपण डिवाइड बाय 2 पाय केलं बट वी नो ओमेगा इज इक्वल टू काय असतोय 2 पाय अपॉन t आणि प्रोपागेशन कॉन्स्टंट k काय असतोय 2 पाय अपॉन लॅम्बडा therefore 1 अपॉन ओमेगा म्हणजे t अपॉन 2 पाय आणि लॅम्बडा अपॉन 2 पाय म्हणजे किंवा 1 अपॉन k म्हणजे 1 अपॉन k म्हणजे लॅम्बडा अपॉन 2 पाय रेसिप्रोकल घेतले therefore स्पीड ऑफ अ वेव्ह काय म्हणतोय बघा लॅम्बडा अपॉन 2 पाय म्हणजे कोण आहे जसं ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन t आहे तसं k इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे वेव्हज मध्ये बघितले आपण वेव्हची पण रिव्हिजन आपोआप होऊन जाईल तुमची जे तिकडे वेव्हज मध्ये बघितले तेच इकडे लाईट वेव्हज मध्ये बघणार आहात फक्त इक्वेशन थोडंसं बदललंय तिकडे पार्टिकलचे व्हायब्रेशन्स लिहायचे होते इकडे इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट व्हायला लागले किंवा मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट व्हायला लागले एवढाच बेसिक फरक आहे बरोबर हा आणि लाईट पण ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि इथल्या वेव्हज पण इथले व्हायब्रेशन्स पण आपण ट्रान्सव्हर्स घेतले पार्टिकल y मध्ये व्हायब्रेट होतोय आणि वेव्ह x मध्ये चालली तसं इलेक्ट्रिक फील्ड y मध्ये व्हायब्रेट होतीये आणि वेव्ह x मध्ये ट्रॅव्हल व्हायला लागली मॅग्नेटिक फील्ड z मध्ये व्हायब्रेट होतीये आणि वेव्ह x मध्ये ट्रॅव्हल होतीये हे ट्रान्सव्हर्स वेव्हचाच विचार केला बरं पण लॅम्बडा अपॉन 2 पायला काय लिहू शकतो आपण सर लॅम्बडा अपॉन 2 पायला आपण 1 अपॉन k लिहू शकतो कारण k म्हणजे 2 पाय अपॉन लॅम्बडा 1 अपॉन k म्हणजे लॅम्बडा अपॉन 2 पाय आणि t अपॉन 2 पायला काय लिहू शकतोय ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन t 1 अपॉन ओमेगा म्हणजे t अपॉन 2 पाय या t अपॉन 2 पायला तुम्ही रिप्लेस केलं 1 अपॉन ओमेगा न therefore हा 1 अपॉन ओमेगा वरती गेला की ओमेगा अपॉन k सो b इज इक्वल टू ओमेगा अपॉन k अजून सुद्धा ऍप्लिकेबल असेल आठवतंय का स्पीड ऑफ अ वेव्ह काय फॉर्म्युला स्पीड ऑफ अ वेव्हचा ओमेगा अपॉन k जसं मेकॅनिकल वेव्हचा फॉर्म्युला होता ओमेगा अपॉन k तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्पीडचा फॉर्म्युला पण ओमेगा अपॉन k सेम फॉर्म्युला काही चेंज नाही कधी वापरायचा आहे स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन गिवन मीडियम बरोबर पुढं इन व्हॅक्यूम मध्ये मात्र स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लाईट ही एक काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना विजिबल लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे मग स्पीड ऑफ लाईट म्हणू शकता किंवा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम म्हणू शकता इन व्हॅक्यूम द स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज त्याला आपण c असं लिहितो c इक्वल टू त्याला आपण v नाही स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किंवा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम त्याला काय म्हणतो आपण c v नाही म्हणत approximately or very close to 3 into 10 raised to 8 meter per second 2.999 something आहे into 10 raised to 8 त्या 2.999 ला आपण 3 असं लिहितो so 3 into 10 raised to 8 meter per second maybe ही फॅक्ट तुम्हाला ऑलरेडी माहित पण
असणार आहे, माहित आहे ना. स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम किंवा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन द व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. बर, आता आपण व्हिजिबल लाईट विषयी थोडंसं शिकतोय. कुठल्या फ्रिक्वेन्सी पासून कुठल्या फ्रिक्वेन्सी पर्यंत व्हिजिबल लाईट आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया. कुठल्या फ्रिक्वेन्सी पासून कुठल्या फ्रिक्वेन्सी पर्यंत व्हिजिबल लाईट आहे हे आपण समजून घेऊया. पुढे हेडिंग द्या. स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इथं लिहूयात आपण 0 हर्ट्ज. इथं लिहूयात आपण 0 हर्ट्ज. म्हणजे या इथं आपण प्लॉट करतोय फ्रिक्वेन्सी. इथं काय प्लॉट करतोय आपण? फ्रिक्वेन्सी. बर, आता आपण हा जो काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम आहे, स्पेक्ट्रम म्हणजे कलेक्शन ऑफ ऑल दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे काय स्पेक्ट्रम? स्पेक्ट्रम म्हणजे काय? कलेक्शन ऑफ ऑल दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मग रेड कलर ही एक लाईट आहे, ब्ल्यू कलर ही एक लाईट आहे, येलो कलर ही एक लाईट आहे, बरोबर. पण यातल्या ठराविक फ्रिक्वेन्सीज आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. सगळ्या फ्रिक्वेन्सीज आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, लक्षात घ्या. ऑल फ्रिक्वेन्सीज आर नॉट विजिबल टू आवर आईज. ऑल फ्रिक्वेन्सीज आर नॉट विजिबल टू आवर आईज. समजतंय का? सो हा जो काय विद्युत आहे तो असा आहे बघा, व्ही आय बी जी वाय ओ आणि आर असं लिहायचं. व्हायलेटची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे, रेडची फ्रिक्वेन्सी लोएस्ट आहे. बर, मग इथं आपण प्लॉट काय करायला लागलोय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी प्लॉट करताना फ्रिक्वेन्सीची रेंज जी दिलेली आहे ती अशी आहे. फ्रिक्वेन्सीची रेंज लिहून घ्या. इथली फ्रिक्वेन्सी आहे 7800 इंटू 10⁻11 हर्ट्ज आणि इथली फ्रिक्वेन्सी आहे 3800 इंटू 10⁻11 हर्ट्ज. या फ्रिक्वेन्सी पासून या फ्रिक्वेन्सी पर्यंतची लाईट ह्युमन आय सेन्स करू शकतो. म्हणून बाळांनो या लाईटला काय म्हणतात? व्हिजिबल लाईट. काय म्हणतात? व्हिजिबल लाईट. बाकीच्या फ्रिक्वेन्सीच्या लाईट पण आहेत नेचरमध्ये, पण त्या तुम्हाला सेन्स होणार आहेत का? नाही. त्या तुम्हाला सेन्स होणार नाही. आलं का लक्षात? कळलं? बर, या पार्टला नाव दिलं गेलंय व्हिजिबल लाईट. असे बरेच पार्ट्स आहेत. इथं पासून इथपर्यंतच्या पार्टला नाव दिलं गेलंय व्हिजिबल लाईट. इथं पासून इथपर्यंतच्या पार्टला आणखीन एक काहीतरी नाव दिलंय. इथं पासून इथपर्यंतच्या पार्टला आणखीन एक काहीतरी नाव दिलंय. हे सगळे पार्ट्स आहेत. हा पार्ट म्हणजे व्हिजिबल, हा पार्ट म्हणजे इन्फ्रारेड लाईट. हे सगळे पार्ट्स आहेत. असे बरेच पार्ट्स आहेत. प्रत्येक पार्टला नाव दिलं गेलंय. एक्स रेज, गॅमा रेज, असं बरंच नाव दिलं गेलंय. तो पण आपण लिहू. पण पहिल्यांदा व्हिजिबलचा पार्ट समजून घ्या. व्हिजिबल लाईटच्या फ्रिक्वेन्सीज कुठपासून कुठपर्यंत आहेत? 3800 इंटू 10⁻11 हर्ट्ज टू 7800 इंटू 10⁻11 हर्ट्ज. बरोबर? समजतंय? व्हायलेटची फ्रिक्वेन्सी काय आहे? हायेस्ट. व्हिजिबल मध्ये व्हायलेटची काय आहे? हायेस्ट. आणि व्हिजिबल मध्ये रेडची फ्रिक्वेन्सी काय? लोएस्ट. आता ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याची वेव्हलेंथ कमी. का? इथं रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ कसं काढणार आहे बघा. आता व्हॅक्यूम मध्ये विचार करताय म्हणा किंवा गिवन मीडियम मध्ये विचार करताय, कसंही स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय द वेव्ह. बरोबर? 1/टाइम पिरियडला तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणू शकता. सो इम्प्लाइज दॅट स्पीड ऑफ अ वेव्ह v इज इक्वल टू 1/टाइम पिरियडला लोक फ्रिक्वेन्सी म्हणतात f इंटू लॅम्बडा. काही लोक फ्रिक्वेन्सीला f न लिहिता n लिहितात. मग v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो v इज इक्वल टू n लॅम्बडा असेल तर n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा येणार. v इज इक्वल टू n लॅम्बडा. v इज इक्वल टू n लॅम्बडा. v इज इक्वल टू n लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू v बाय n.
वेगवेगळ्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय असेल? गिवन लाईट आहे समजा, गिवन लाईट म्हणजे गिवन फ्रिक्वेन्सीची लाईट आहे. समजा रेड लाईट आहे, रेड लाईट आता व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करते, तर रेड लाईटचा व्हॅक्यूम मध्ये स्पीड किती असणार? 3 × 10⁸ जो हायएस्ट आहे. व्हॅक्यूम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय आहे? हायएस्ट आहे. पण जर मीडियम बदललं तर स्पीड काय होणार आहे? चेंज होणार. मग जर स्पीड चेंज होत असेल तर रेड लाईटचा कलर तर रेडच राहतोय ना. मीडियम बदललं तरी लाईटचा कलर बदलतोय का? नाही. कलर बदलत नाही म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलत नाही. गिवन लाईटचा कलर बदलत नाही. मीडियम चेंज जरी झालं तरी गिवन लाईटचा कलर बदलत नाही म्हणजेच फ्रिक्वेन्सी बदलत नाही. पण दोन गोष्टी बदलतात, स्पीड बदलतो आणि वेव्हलेंथ बदलते. इफ द मीडियम इज चेंज, काय काय चेंज होतं बोला? फ्रिक्वेन्सी चेंज होते का? नाही. when the medium changes, frequency of the wave, does that change? No. What is that something which changes? Speed of the wave changes and the wavelength changes. स्पीड चेंज होणार, वेव्हलेंथ चेंज होणार. समजतंय का? रेअर मीडियम मध्ये स्पीड ऑफ वेव्ह काय असतो? ऑप्टिकली रेअर मीडियम, ऑप्टिकली रेअर म्हणा, डेन्सिटीच्या हिशोबाने म्हणू नका, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम वाली डेन्सिटी म्हणत नाही, ऑप्टिकल डेन्सिटी. ऑप्टिकली रेअर मीडियम जर असेल तर त्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट व्हेरी हाय असतो. व्हॅक्यूम मध्ये सगळ्यात हायएस्ट यायला पाहिजे. ऑप्टिकली रेअर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय येणार? हायएस्ट. आणि ऑप्टिकली डेन्स मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय येणार? लोएस्ट. समजतंय का? बरं, आता हे रिलेशन तर आपल्याकडे आहे V = n λ. सो पुढच्या पेज वरती लिहा. इन व्हॅक्यूम V = n λ नाही लिहिणार आपण काय लिहिणार? C = n λ लिहिणार. C = n λ, where n is frequency. n म्हणा किंवा f म्हणा, n किंवा f काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह. C = n λ, V = n λ म्हणण्यापेक्षा C म्हणा. C म्हणजे काय आहे? एक व्हॅल्यू आहे 3 × 10⁸. एक कॉन्स्टंट आहे ना, नेचर मध्ये हा एक कॉन्स्टंट आहे. जसं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G हा एक कॉन्स्टंट आहे नेचर मधला. किंवा जसा μ0 किंवा μ0/4π किंवा ε0 किंवा 1/4πε0 हे नेचर मधले कॉन्स्टंट आहेत. तसा C सुद्धा एक नेचर मधला कॉन्स्टंट आहे, विच इज अ मॅक्सिमम स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम किंवा स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम. लाईटचा स्पीड कुठं मॅक्सिमम असेल? व्हॅक्यूम मध्ये असेल, ऑप्टिकली रेअर मीडियम मध्ये. आणि व्हॅक्यूम हे रेअरेस्ट मीडियम आहे. व्हॅक्यूम हे काय आहे? रेअरेस्ट मीडियम आहे. तर स्पीड काय मिळेल? हायएस्ट मिळेल 3 × 10⁸. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड कुठल्याही मटेरियल पार्टिकलचा होऊ शकत नाही. स्पीड ऑफ लाईट तुम्हाला ओव्हरकम करता येतो का? कुठलंही मटेरियल पार्टिकल बघा, युनिव्हर्स मध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या आपण दोन पार्ट मध्येच डिवाइड करतो, एक तर वेव्ह किंवा पार्टिकल. आपल्याला जे काय दिसतंय, जे काय ऑब्झर्व होतंय, जे काय सेन्स होतंय, जे काय ऐकायला येतंय, जेवढ्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकतो, ऑल दोज कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू ओनली टू पार्ट्स. आयदर इट विल बी अ वेव्ह और इट विल बी अ पार्टिकल. वेव्हचा मॅक्सिमम पॉसिबल स्पीड कुठल्या मीडियम मध्ये असू शकतो? व्हॅक्यूम मध्ये. कुठल्या वेव्हचा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. किती आहे तो? 3 × 10⁸. दिस इज द मॅक्सिमम अपर बाउंड और दिस इज द अपर बाउंड ऑन द स्पीड. याच्यापेक्षा जास्त स्पीड कुठल्याही पार्टिकलचा होऊ शकत नाही. हा स्पीड कोणाचा आहे? वेव्हचा स्पीड आहे. कुठं आहे हा? व्हॅक्यूम मध्ये. कुठल्याही पार्टिकलचा स्पीड याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आइन्स्टाईननं एज्युम केलेलं ते किंवा आइन्स्टाईननं सांगितलेलं ते एक पॉस्ट्युलेट म्हणा किंवा फॅक्ट म्हणा की या स्पीडला तुम्ही ओव्हरकम करू शकत नाही. या स्पीडला तुम्ही ओव्हरकम करू शकत नाही. कुठल्याही मटेरियल पार्टिकलचा स्पीड, कुठल्याही इन्फॉर्मेशनचा स्पीड, कुठल्याही डेटा ट्रान्सफरचा स्पीड, कुठल्याही इन्फॉर्मेशनचा स्पीड या स्पीडला ओव्हरकम करू शकत नाही. दॅट इज अ प्रॅक्टिकल लिमिटेशन. म्हणजे ह्याची गंमत अशी आहे बघा, मी काय सांगतोय, इथं सन आहे, इथं अर्थ आहे. अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बोला यस नो? अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. सर आम्हाला काय माहित, आम्ही कुठे बघितलंय ना सर? आम्ही नाही बघितलं. But let us accept that Earth revolves around the sun. How much time does the light takes from sun to Earth?
लाईटला इथनं इथं पोहोचायला किती वेळ लागतो? 8 minutes 20 seconds. Okay, and because of the influence of the gravity of the sun, earth is revolving around the sun in a slightly elliptical orbit. Almost circle आहे ते, पण थोडंसं elliptical आहे. But let's say for some reason the sun gets vanished for some reason, let's say. Then for the next 8 minutes and 20 seconds, earth will keep revolving because the effect of gravity will persist. So sun vanish झालाय ही information इथनं इथं पोहोचायला अर्थ पर्यंत how much time it will take? 8 minutes 20 seconds. So even the gravity cannot travel with this because ultimately it is a type of information or data. Yes, no? तुम्ही जेव्हा या सन कडे बघत असता तेव्हा 8 मिनिट 20 सेकंदापूर्वीचा सन तुम्हाला दिसतो, लक्षात घ्या. आर यू गेटिंग इट? जेव्हा तुम्ही रात्री आकाशात बघता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे तारे दिसतात ना. त्यातला एक एक तारा जर बघितला तर तो 1 लाईट इयर, 2 लाईट इयर, 3 लाईट इयर एवढ्या लांब असतो. 1 लाईट इयर इज व्हॉट? 1 लाईट इयर इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 year. एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? एका सेकंदात किती करते लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल? 3 into 10 raised to 8 मीटर. 3 into 10 raised to 8 मीटर. 3 into 10 raised to 8 म्हणजे काय? 3 into 10 raised to 3 into 10 raised to 5 मीटर. 3 into 10 raised to 3 म्हणजे काय? 3 किलो. आणि 10 raised to 5 म्हणजे काय? 1 लाख म्हणजे काय? 1 लाख म्हणजे काय? 10 raised to 5. 10 लाख म्हणजे काय? 10 raised to 6. सो 3 लाख किलोमीटर एवढं एका सेकंदात ट्रॅव्हल करते लाईट. एका सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते? 3 लाख किलोमीटर असं लिहिता येते बघायला. जरा समजून घ्या काही फॅक्ट्स. 3 into 10 raised to 8 ला कसं लिहिता येतं? 3 into 10 raised to 5 पहिल्यांदा घेऊ आणि 3 नंतर घेऊ. 3 into 10 raised to 5 म्हणजे काय? 10 raised to 5 म्हणजे लाख. LAC पण लिहितात, LAKH पण लिहितात. बोथ स्पेलिंग्स आर ऍक्सेप्टेबल, नो इश्यूज. 10 raised to 3 म्हणजे काय? 10 raised to 5 म्हणजे लाख झालं, किलो झालं. सो सेकंदाला किती लाख किलोमीटर? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. असं लाईटनं किती दिवस ट्रॅव्हल करायचं? 365 डेज म्हणजे 1 वर्ष कंप्लीट ट्रॅव्हल करायचं. मग समजा हा सन आहे, ही अर्थ आहे आणि इथे एक लांब कुठेतरी एक स्टार आहे. तर समजा हा स्टार 1 लाईट इयर हे टाइमचं युनिट आहे की डिस्टन्सचं युनिट आहे? डिस्टन्सचं युनिट आहे. टाइमचं युनिट नाही आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 year. मग इथली लाईट आता जर तुम्ही या स्टारकडे बघत असाल अर्थवरून आणि हे डिस्टन्स जर 1 लाईट इयर असेल तर एका वर्षापूर्वीचा जो स्टार आहे तो तुम्हाला दिसतो. समजतंय का? एका वर्षापूर्वीचा स्टार तुम्ही बघत असता. आर यू गेटिंग इट? गंमत अशी आहे, तुम्ही आता याला इथं बघितलं 1 वर्षापूर्वी हा इथं होता. रियालिटीमध्ये थोड्या दिवसांनी तो इथं पण असू शकते. थोडीशी स्लाइटली पोझिशन त्याची चेंज झालेली असू शकते. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. मॅक्सिमम लिमिटचा अर्थ समजला तुम्हाला? कारण इन्फॉर्मेशन या स्पीडला ओव्हरकम करू शकत नाही. 3 into 10 raised to 8 मीटर म्हणजे इव्हन सन जरी व्हॅनिश झाला फॉर सम रिझन, then for the next 8 minutes and 20 seconds त्याचा इफेक्ट आपल्यावरती होणार नाही. बिकॉज दॅट इन्फॉर्मेशन टू ट्रॅव्हल इन दी स्पेस विल टेक some time. Are you getting it? इन्फॉर्मेशन ट्रॅव्हलचा रेट जो काय आहे तो 3 into 10 raised to 8 ला ओव्हरकम करू शकत नाही. दॅट इज द मॅक्सिमम बाउंड of information transfer rate which has been put by the nature. Why it is so we don't know. Why the value of mu 0 upon 4 pi is 10 raised to minus 7 we don't know. Why the value of epsilon 0 is 8.85 into 10 raised to minus 12 we don't know. Those are the constants of nature. Why the value of capital G, that is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square upon kg square. Why the value of universal gravitational constant is this? We don't know. It is there. It is there. Yeah. Are you getting it? Why the maximum speed is
3 into 10 raised to 8. Why not it is 4 into 10 raised to 8? We don't know. Are you getting it? These are the things which we just know about the nature. These are the constants of nature. These are the constants of nature. Those are universal constants. Those are same everywhere. Are you getting it? आपल्या युनिवर्स साठी हे सगळे कॉन्स्टंट सेम आहे. मे बी एखादं वेगळं युनिवर्स असेल, त्याचे फिजिक्सचे लॉज जर वेगळे असतील तर हे कॉन्स्टंट्स वेगळे असतील. आर यू गेटिंग इट? आणि हे कॉन्स्टंट्स एवढे फाईन ट्यून्ड आहेत, इतके फाईन ट्यून्ड आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज इतक्या प्रिसाइजली आपल्या युनिवर्स साठी डिफाइंड आहेत की याच्यामध्ये स्लाइट चेंजेस झाले तर मे बी आपण एक्झिस्ट होणार नाही. या युनिव्हर्सल कॉन्स्टंट्सच्या व्हॅल्यूज जर स्लाइटली चेंज होत असतील, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे 6.67 into 10 raised to -11 त्याच्यामध्ये स्लाइट चेंजेस झाले. नंतर तुम्हाला मी प्लँक्स कॉन्स्टंट पण शिकवणार आहे, त्याची व्हॅल्यू 6.63 into 10 raised to -34 जूल पर सेकंड. युनिट नंतर मी चेक करतो, जूल सेकंड किंवा जूल पर सेकंड किंवा जूल सेकंड असेल. आय थिंक इट्स न्यू. जूल सेकंड ही जी व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये स्लाइट चेंजेस झाले. तर हे जे काही नेचरचे कॉन्स्टंट्स आहेत हे आपल्या युनिव्हर्स साठी, आपल्या युनिव्हर्स मध्ये ऍप्लिकेबल असणाऱ्या फिजिक्सच्या लॉज साठी अगदी फाईन ट्यून्ड आहेत, अगदी फाईन ट्यून्ड आहेत. ओके. अदरवाइज रूल्स वेगवेगळे असतील. रूल्स जर चेंज झाले या कॉन्स्टंट्स मुळे तर मे बी आपण एक्झिस्ट झालो नसतो असं सायंटिस्ट म्हणतात. ठीक आहे, म्हणू देत, त्यांचं काम आहे तसं. प्रत्येक गोष्ट काहीतरी प्रिडिक्ट करत राहायचं. ओके. बरं. सो थोड्याशा इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला समजल्या. चला परत बॅक टू द टॉपिक. इन व्हॅक्यूम C is equal to n lambda. Therefore lambda is equal to C by n. Therefore lambda is equal to C by n. बरोबर. आता विजिबल लाईट साठी फ्रिक्वेन्सीची रेंज काय आहे बोला? 3800 into 10 raised to 11 hertz to 7800 into 10 raised to 11 hertz. याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली 4000 घेतलं तरी चालेल, याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली 8000 घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही. बरं. सो विजिबल लाईटची फ्रिक्वेन्सी रेंज आम्हाला माहित आहे. पण विजिबल लाईटची काय करूयात? वेव्हलेंथ रेंज कॅल्क्युलेट करूयात. 3800 into 10 raised to 11 ला करस्पॉन्डिंग लिहायचं. विजिबल लाईट फ्रिक्वेन्सी रेंज किती आहे? 3800 into 10 raised to 11 hertz to 7800 into 10 raised to 11 hertz. आता काय करूयात? वेव्हलेंथ रेंज काढूयात. Therefore lambda for this frequency C by n ना, V is equal to n lambda, lambda is equal to किंवा C is equal to n lambda, lambda is equal to C by n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी. C by n, C by n चा विचार करून मुलांनो C ची व्हॅल्यू टाका. किती येते? 3 into 10 raised to 8 डिवाइडेड बाय n ची व्हॅल्यू टाका. किती येते? n ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू टाका. 3800 into 10 raised to 11. याचं जे अप्रॉक्सिमेट आन्सर आलंय ते येते परत 780. अप्रॉक्सिमेट आन्सर जे काढलेलं आहे 780 नॅनोमीटर या फ्रिक्वेन्सीसाठी. कुठल्या? या फ्रिक्वेन्सीसाठी. आणि या फ्रिक्वेन्सीसाठी आन्सर काढा C by n करून. C ची व्हॅल्यू लिहा 3 into 10 raised to 8. लिख चला फक्त इन्फॉर्मेशन म्हणून. आणि ही फ्रिक्वेन्सी टाका 7800 into 10 raised to 11. आणि याचं अप्रॉक्सिमेशन उलट येते, ते 380 येते नॅनोमीटर. नॅनो म्हणजे 10 raised to किती? -9. ते पण लिहून ठेवा, लिहून ठेवा. आणि इथे किती? 380 into 10 raised to -9. बरोबर. बर.
आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम परत ड्रॉ करू. समजा ही आपली विजिबल लाईट आहे, हा विथग्योर VIBGY आणि R विथग्योर, बरोबर असा आहे ना तो, उलटा आहे ना. व्हायलेटची फ्रिक्वेन्सी हायेस्ट, रेडची फ्रिक्वेन्सी लोएस्ट. इथं प्लॉट केली आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी राईट साईडला जाताना इन्क्रीज होतीये, तर राईट साईडला जाताना वेवलेंथ काय होणार, डिक्रीज होणार. मग वेवलेंथ लेफ्ट साईडला जाताना इन्क्रीज होणार. मग इकडचा वेवलेंथचा एरो काय करायचा, उलटा काढायचा. सेम वेव्ह. हा इथे किती फ्रिक्वेन्सी आहे सांगा. करेक्ट, 7800 इंटू 10⁻11. आणि इथे किती आहे, 3800 इंटू 10⁻11. याला करस्पॉन्डिंग वेवलेंथ जी आहे ती अशी पण लिहिता येते. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट काय असतंय, +1. पॉइंट मुव्हिंग राईट काय असतंय, -1. सो हा डॉट काय करूयात, राईटला मूव्ह करूयात मुद्दाम, बरोबर. डॉट एक राईटला मूव्ह झाला, एक 0 ऍड झाला. पॉइंट मुव्हिंग राईट -1, तो -1 आणि हा -9 -10. तसं इथं करा, म्हणजे ते 7800 आणि 3800 तुम्हाला परत दिसायला चालू होईल, बरोबर. बर, आता 3800 इंटू 10⁻11 ला करस्पॉन्डिंग जी काय वेवलेंथ आहे ती किती आली आहे, 3800 इंटू 10⁻11 या फ्रिक्वेन्सीला करस्पॉन्डिंग वेवलेंथ काय आली आहे, 7800 इंटू 10⁻10 मीटर. पण 10⁻10 मीटरलाच अँगस्ट्रॉम युनिट म्हणतात, माहितीये का तुम्हाला. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज 10⁻10 मीटर. जसं मिली म्हणजे 10⁻3, मिलीमीटर म्हणजे 10⁻3 मीटर. तसं 10⁻10 मीटरला कलेक्टिव्हली काय म्हणतात, अँगस्ट्रॉम युनिट. 10⁻10 मीटरला कलेक्टिव्हली काय म्हणतात, अँगस्ट्रॉम युनिट. इथे लिहा 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. अँगस्ट्रॉम युनिट हे कशाचं युनिट आहे, लेंथचं युनिट आहे. मिली कशाचं युनिट नाहीये, मिली हा फक्त एक प्रिफिक्स आहे. मिलीमीटर हे लेंथचं युनिट आहे. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर. सो 3800 इंटू 10⁻11, 3800 इंटू 10⁻11 ला करस्पॉन्डिंग इथं काय येणार उत्तर, 7800 अँगस्ट्रॉम युनिट इंटू 10⁻10 इंटू 10⁻10 मीटर. अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय, 10⁻10 मीटर. आणि 7800 इंटू 10⁻11 ला करस्पॉन्डिंग काय येणार आहे, 3800 अँगस्ट्रॉम युनिट, बरोबर. चेक करा, व्हायलेटची वेवलेंथ लोएस्ट आहे, रेडची वेवलेंथ हायेस्ट आहे. याच्या पुढच्या वेवलेंथ ह्युमन आय सेन्स करू शकतो का, याच्या पुढच्या वेवलेंथ ह्युमन आय सेन्स करू शकत नाही. याच्या मागच्या वेवलेंथ पण ह्युमन आय सेन्स करू शकत नाही. याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीज ह्युमन आय सेन्स करू शकत नाही. यांना अल्ट्राव्हायोलेट रेस म्हणतात किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणतात. व्हायलेटच्या पुढच्या यांना काय म्हणतात, अल्ट्राव्हायोलेट. आणि रेडच्या मागं इन्फ्रारेड. इन्फ्रारेड ह्युमन आय बघू शकत नाही, अल्ट्राव्हायोलेट पण ह्युमन आय बघू शकत नाही. अल्ट्राव्हायोलेट लाईट ह्युमन आय कॅनॉट सेन्स, इन्फ्रारेड लाईट ह्युमन आय कॅनॉट सेन्स, बट विजिबल लाईट ह्युमन आय कॅन सेन्स. आणि म्हणून तर त्याला विजिबल म्हणते. आर यू गेटिंग इट? सो तुम्हाला फ्रिक्वेन्सी रेंज आणि वेवलेंथ रेंज कळाली. हे 3800 इंटू 10⁻11 टू 7800 इंटू 10⁻11. आणि राईट साईडला जाताना फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, तर लेफ्ट साईडला जाताना वेवलेंथ इन्क्रीज होणार. सो रेडची वेवलेंथ जास्त, वेवलेंथ हायेस्ट आहे की फ्रिक्वेन्सी, रेडची वेवलेंथ हायेस्ट आहे आणि व्हायलेटची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे. ज्याची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे त्याची वेवलेंथ लोएस्ट, आणि ज्याची वेवलेंथ हायेस्ट आहे त्याची फ्रिक्वेन्सी लोएस्ट, बरोबर. लक्षात कसं ठेवायचं, त्याच्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे. लॅम्बडा मीन्स व्हॉट, वेवलेंथ. लॅम्बडा मीन्स वेवलेंथ. आणि मराठीमध्ये रेड कलरला तांबडा कलर असे म्हणतात. तांबडा मीन्स व्हॉट, लाल और रेड. सो मी असं लक्षात ठेवलं होतं, जेव्हा मी 12वीत होतो तेव्हा असं लक्षात ठेवलं होतं, कारण हे कन्फ्युज होतं. रेडची आम्हाला वेवलेंथ पटकन कळाली पाहिजे की ही मोर असेल की लेस असेल, कारण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज व्हायला लागली की डिक्रीज व्हायला आहे.
हे वेव्हलेंथ वरनं ठरवता येतं. वेव्हलेंथ इन्क्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी डिक्रीज. पण कळलं पाहिजे ना की कुठल्या साईडला मी शिफ्ट व्हायला लागलो, रेड साईडला शिफ्ट व्हायला लागलोय की व्हायोलेट साईडला. त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की रेडची वेव्हलेंथ जास्त आहे की रेडची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता तुमच्या समोर हे लिहिलंय त्यामुळे तुम्ही पटकन सांगताय की व्हायोलेटची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे, तर व्हायोलेटची वेव्हलेंथ लोएस्ट असेल, आणि रेडची वेव्हलेंथ हायेस्ट आहे तर रेडची फ्रिक्वेन्सी लोएस्ट असेल. मी लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवलं होतं, तांबड्याचा लॅम्बडा जास्त. काय लक्षात ठेवलं होतं? तांबड्याचा लॅम्बडा जास्त. तांबडा मीन्स व्हॉट? रेड. लॅम्बडा मीन्स व्हॉट? वेव्हलेंथ. रेडची वेव्हलेंथ काय जास्त आहे, बाकी सगळं पाठवतंय मला. रेडची वेव्हलेंथ जास्त आहे, व्हायोलेटची वेव्हलेंथ कमी आहे. ज्याची वेव्हलेंथ जास्त आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार, आणि ज्याची वेव्हलेंथ कमी आहे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार. बाकी सगळं आपोआप मॅनेज होत आहे. काय लक्षात ठेवणार? तांबड्याचा लॅम्बडा जास्त. बरोबर? So with such a trick you can very easily remember these numbers now. बरोबर? कारण ऐन वेळी कॅल्क्युलेशन करत बसायला वेळ नसतो. बर, आता सिंपल थॉट आहे, एक सिंपल थॉट. रेड शिफ्ट केव्हा म्हणायचं आणि ब्ल्यू शिफ्ट केव्हा म्हणायचं समजून घ्या. इकडे बघा, जर फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर या इकडे बघा, इकडे बघा, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत असेल तर त्याला ऑलवेज ब्ल्यू शिफ्ट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? ब्ल्यू शिफ्ट. व्हायोलेट शिफ्ट म्हणू नका, त्याला काय म्हणायचं? ब्ल्यू शिफ्ट. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणं त्याला कुठली शिफ्ट म्हणायचं? ब्ल्यू शिफ्ट. आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज होणं त्याला कुठली शिफ्ट म्हणायचं? रेड शिफ्ट. बरोबर? हे फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला काढता आलं. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज व्हायला लागली की कुठली शिफ्ट म्हणायचं? ब्ल्यू शिफ्ट. आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली की काय म्हणायचं? रेड शिफ्ट. मग वेव्हलेंथ इन्क्रीज झाली की काय म्हणायचं? वेव्हलेंथ इन्क्रीज. वेव्हलेंथ इन्क्रीज इकडे चाललो ना. वेव्हलेंथ इन्क्रीज. वेव्हलेंथ इन्क्रीज म्हणजे काय? रेड शिफ्ट. वेव्हलेंथ इन्क्रीज व्हायला लागले, कुठल्या साईडला चाललोय? रेडला. लक्षात ठेवा ना, तांबड्यासाठी लॅम्बडा जास्त आहे. आलं का लक्षात? म्हणजे वेव्हलेंथ इन्क्रीज व्हायला लागले म्हणजे मी कुठल्या साईडला चाललो असणार हे ब्रेन मध्ये लगेच व्हायला पाहिजे विदाउट लुकिंग ॲट दिस डायग्राम. इफ द वेव्हलेंथ इज इन्क्रीजिंग, हा, आय एम शिफ्टिंग टुवर्ड्स रेड. And if the frequency is increasing, I am shifting towards blue or violet. समजतंय का? इकडे तुम्ही रेड साठी वेव्हलेंथ जास्त लक्षात ठेवले, मग ऑटोमॅटिकली व्हायोलेट साठी किंवा ब्ल्यू साठी फ्रिक्वेन्सी जास्त. तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की काय म्हणणार? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की तुम्ही ब्ल्यू शिफ्ट म्हणणार, आणि वेव्हलेंथ इन्क्रीज झाली की काय म्हणणार? रेड शिफ्ट. वेव्हलेंथ डिक्रीज झाली तर काय म्हणणार? ब्ल्यू शिफ्ट. मग ब्ल्यू शिफ्ट आणि रेड शिफ्ट याचे विषय तुमच्या लक्षात येतील. ओके, डॉप्लर्स इफेक्ट नावाचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट परत एकदा करायचं. साऊंड मधला डॉप्लर इफेक्ट आपण ऑलरेडी शिकलोय, लाईट मधला आपण नंतर शिकूया. ओके, बर, पुढे लिहा. लिहा माझ्याबरोबर. राईट डाऊन. मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट. Monochromatic light. Light of single wavelength. Light of single wavelength. Mixture नको आहे लाईटचा आम्हाला. Mixture नको आहे. Light of single wavelength is called monochromatic light. ठीक आहे, पुढचं सगळं तुम्हाला लिहिता आहे. Light of single wavelength is called as monochromatic light. मोनोचं मीनिंग काय? सिंगल किंवा वन. आणि क्रोमा मीन्स कलर. क्रोमा मीन्स कलर. सिंगल फ्रिक्वेन्सी किंवा सिंगल वेव्हलेंथ असणारी लाईट म्हणजे काय? सिंगल वेव्हलेंथ म्हणा किंवा सिंगल फ्रिक्वेन्सी. एकापेक्षा जास्त कलरच्या शेड नको आहेत, एकच कलर, एकाच कलरची शेड पाहिजे, एकच फ्रिक्वेन्सी पाहिजे, एकापेक्षा जास्त कलरचं मिक्सचर नको आहे. Do you know that white light is not monochromatic light. White light is a combination of all 7 colors. It is combination or it is mixture of lights of different wavelengths. White light is a mixture of lights of different wavelengths or different frequencies. So such a light is called as polychromatic light. लिहा, मोनोक्रोमॅटिक झालं, पुढे लिहा. पॉलीक्रोमॅटिक लाईट.
Polychromatic light. Poly means many. Chroma means color. So light of mixture of wavelengths. Light containing mixture of wavelengths or frequencies. Mixture of wavelengths or frequencies is called as polychromatic light. Is called polychromatic light. Is called as polychromatic light. Okay. But सो मोनोक्रोमॅटिक केव्हा म्हणायचं, पॉलिक्रोमॅटिक केव्हा म्हणायचं हे आम्हाला समजलं. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. बर आता या चॅप्टर मध्ये आपण मोस्टली जो स्टडी करणार आहोत तो मोनोक्रोमॅटिक लाईटचा स्टडी करणार आहोत. आणि लाईटला रिप्रेझेंट करायसाठी आपण आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन लिहू शकता E = E0 sin ओमेगा t - kx किंवा मॅग्नेटिक फील्डचे इक्वेशन लिहू शकता B = B0 sin ओमेगा t ± kx. पण त्यातलं आपण जे सिलेक्ट करणार आहोत ते असेल इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन. ओके, कारण लाईट मध्ये दोन गोष्टी व्हायब्रेट होतात, इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल ऍज मॅग्नेटिक फील्ड. मग कुठलं तरी एक रिप्रेझेंटेशन तुम्ही सिलेक्ट करा. जनरली जे रिप्रेझेंटेशन सिलेक्ट केलं जाते मोस्ट ऑफ दी बुक्स मध्ये, आपल्या मॉडेल मध्ये पण तेच केलंय, ते आहे इलेक्ट्रिक फील्ड. ओके, टू रिप्रेझेंट लाईट हिअर ऑनवर्ड्स वी विल बी रायटिंग द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, काय असेल लाईटचं इक्वेशन, आपल्या लाईट वेव्हचं इक्वेशन काय असेल इथून पुढे होतं आपलं E = E0 sin ओमेगा t - kx0 + kx डिपेंडिंग अपॉन डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. इथं Ey म्हणायचं की Ez म्हणायचं ते ठरवायचं. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड जर y मध्ये व्हायब्रेट होत असेल तर Ey, इलेक्ट्रिक फील्ड जर z मध्ये व्हायब्रेट होत असेल तर Ez अँड सो ऑन. येते लक्षात? बर चला पुढे. आता हेडिंग द्या टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. हेडिंग द्या टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. बर, टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण वेव्हफ्रंट म्हणजे काय हे डिफाइन करू. केलेलं आहे आपण ऑलरेडी वेव्ह चॅप्टर मध्ये, पण परत एकदा करूया, तो रिवाइज केला आपण. वेव्हफ्रंट डिफाइन करू. त्या the locus of all the points, locus means collection, locus means collection, the locus of, सर मागच्या स्लाइड वर चलायचं आहे. बरं लिहून झालं की सांग. इज कॉलच्या पुढे काही लिहित बसलं नाही तरी चालतंय, ते कळतंय आपल्याला. The locus of all the points, the locus for the collection of all the points, the locus of all the points where wave reaches simultaneously, where wave reaches simultaneously, जिथं वेव एकाच वेळी येते ज्या पॉइंट्सला फ्रॉम द सोर्स, and असे सगळे पॉइंट्स सेम फेज मध्ये असतात, and which are in same phase, ज्या पॉइंट्सना वेव सायमल्टेनियसली पोहोचते आणि जे इन फेज असतात अशा पॉइंटच्या कलेक्शनला आम्ही वेव्हफ्रंट असं म्हणतो. दी लोकस ऑर दी कलेक्शन ऑफ ऑल दी पॉइंट्स वेअर दी वेव रिचेस सायमल्टेनियसली अँड विच आर इन फेज इज कॉल्ड ॲज वेव्हफ्रंट. Is called as wavefront. Is called as wavefront. Is called as wavefront.
आता वेव्हफ्रंटचा पहिला टाईप, टाईप 1 स्फेरिकल वेव्हफ्रंट. स्फेरिकल वेव्हफ्रंट, स्फेरिकल वेव्हफ्रंट. If we have a point source, if we have a point source, if we have a point source, then the wavefront, then the wavefront will be wavefronts will be concentric spheres. Concentric spheres. बघा, जर आमच्याकडे एक पॉइंट सोर्स असेल तर ऍट अ गिवन टाइम इन्स्टन्स लाईट या सगळ्या पॉइंट्सला पोहोचलेली असेल असं म्हणता येईल. बघा, विचार करा. लाईट विल बी रिचिंग ऍट ऑल दीज पॉइंट्स सायमल्टेनियसली. कळतंय का? लाईट या सगळ्या पॉइंट्सना पोहोचलेली असेल सायमल्टेनियसली. हे सगळे पॉइंट्स जर कलेक्ट केले तर मला कुठला शेप मिळेल? स्फिअर मिळेल. आफ्टर सम नेक्स्ट टाइम इन्स्टन्स, पुढच्या टाइम इन्स्टन्सला आफ्टर सम टाइम इंटरवल इफ वी चेक, लाईट इथं पोहोचली असेल सोर्स पासून, या सगळ्या पॉइंट्सना पोहोचली असेल. मध्ये जो आहे तो आहे सोर्स. हा वेव्हफ्रंट आहे, स्फेरिकल वेव्हफ्रंट. थोड्या वेळानं ही लाईट इथं पोहोचलेली असेल, या पॉइंट्स वरती पोहोचलेली असेल. सो या पॉइंट्सना लाईट सायमल्टेनियसली पोहोचते आणि हे सगळे पॉइंट्स काय आहेत? इन फेज आहेत. प्रत्येकाची फेज 90 आहे तर 90. थोड्या वेळानं या सगळ्या पॉइंटची फेज 180, थोड्या वेळानं या सगळ्या पॉइंटची फेज 270, थोड्या वेळानं या सगळ्या पॉइंटची फेज 360 अँड सो ऑन. सो इथल्या प्रत्येक पॉइंटची फेज, वेव्हफ्रंट वरच्या प्रत्येक पॉइंटची फेज काय असते? सेम असते. मे बी सगळ्यांची 0 असेल, मे बी सगळ्यांची 30 असेल, मे बी सगळ्यांची 20 असेल, जी असेल, पण प्रत्येकाची फेज काय असते? सेम असते. सो कॉन्सेंट्रिक स्फिअर्स तुम्हाला असे मिळतील. आलं का लक्षात? आणि लाईटची डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल तुम्हाला कशी दाखवता येईल? सोर्स पासून अवे आणि या वेव्हफ्रंट्सना परपेंडिक्युलर. सोर्स पासून अवे आणि वेव्हफ्रंट्सना परपेंडिक्युलर. दॅट विल बी द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट. दॅट विल बी द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट. सो ते एरोज पण ड्रॉ करा. हे एरो म्हणजेच लाईटचे रेज. रे ऑफ लाईट म्हणतो ना आपण. रे ऑफ लाईट ऐकलंय का? सो रे ऑफ लाईट म्हणजे काय? या ज्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत वेव्हफ्रंट्सना परपेंडिक्युलर. वेव्हफ्रंट म्हणजे काय आपण डिफाइन केलं. या वेव्हजना पण आपण डिफाइन करू, या रेजना पण आपण डिफाइन करू. त्याला रे ऑफ लाईट असं म्हणतात. त्याचं आणखीन एक नाव आहे वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ लाईट. हे स्फिअर्स म्हणजे काय आहेत? वेव्हफ्रंट्स आहेत. These spheres are wavefronts. These spheres are wavefronts. आणि आमचा सोर्स कसा आहे? पॉइंट सोर्स. पॉइंट सोर्स मुळे काय मिळतात? स्फिअर्स मिळतात, स्फेरिकल वेव्हफ्रंट मिळतात. पॉइंट सोर्स मुळे स्फेरिकल वेव्हफ्रंट मिळतात. ते एरोज म्हणजेच रे ऑफ लाईट. त्यांना आम्ही वेव्ह नॉर्मल असंही म्हणतो. हे एरोज म्हणजे रे ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल. ते एक नोट लिहून घेऊयात. Lines perpendicular to wavefront, lines perpendicular to wavefront and in the direction of propagation of light. Lines असलेल्या lines which are arrow करून लिहा. Lines which are perpendicular to wavefront and in the direction of propagation of light. In the direction of propagation of light are called wave normals. Are called wave normals or light rays.
किंवा त्यांनाच लाईटचे रेज असंही म्हणतात. अशा लाईन्स ज्या वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर आहेत. ही प्रत्येक लाईन प्रत्येक वेव्हफ्रंटला कशी असते, प्रत्येक ठिकाणी at all points and to all wavefront ray of light is always perpendicular to wavefront. ray of light is always perpendicular to wavefront. जसं तुम्हाला ते इलेक्ट्रिक फील्ड वाला आठवत असेल बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस, बरोबर का? पॉइंट सोर्स मुळे, पॉइंट चार्ज मुळे इक्विपोटेन्शियल सरफेसेस काय होते, स्फिअर्स होते. पॉइंट चार्ज मुळे इक्विपोटेन्शियल सरफेस काय होते, स्फिअर्स. आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑलवेज इक्विपोटेन्शियल सरफेसला काय असतात, परपेंडिक्युलर. तसंच आहे तिकडं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स होत्या, इकडं याच लाईन्सना आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स सारख्या ज्या लाईन्स आहेत त्यांना नाव काय दिलंय, वेव्ह नॉर्मल्स किंवा लाईट रेज. लाईट रेज आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल होतं तिकडं, तसं इकडं काय आहे, इक्वी फेज. इक्वी फेज म्हणजे समान फेज, सेम फेज असणारे लोक. सेम फेज असणाऱ्या लोकांच्या कलेक्शनला काय म्हणतोय आपण, वेव्हफ्रंट. जसं इक्विपोटेन्शियल सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर होत्या, तसं वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर लाईट रेज असते. जसं वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर लाईट रेज असते. हे जे लाईट रेज आहेत ते वेव्हफ्रंटला ऑलवेज कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. पॉइंट सोर्स मुळे वेव्हफ्रंट कसे मिळतात बोला, पॉइंट सोर्स मुळे कसे मिळतात वेव्हफ्रंट, स्फेरिकल. सो स्फेरिकल वेव्हफ्रंटचा विषय लक्षात आला. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय लक्षात आलं, आणि लाईट रेज म्हणजे काय लक्षात आलं. लाईट रेज म्हणजेच वेव्ह नॉर्मल, बरोबर. अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय मी CW. झालं का? नेक्स्ट लिहा, सेकंड टाइप लिहा थोडस, मग थांबूया लगेच. टाइप 2, टाइप 2 लिहा, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. टाइप 2 लिहा, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. टाइप 2 is cylindrical wavefront. लिहा, if we have a line source, point source नाही आता line source. If we have a line source, we get cylindrical wavefronts. We get cylindrical wavefronts. जसं आपल्याकडे लाईन चार्ज असेल तर सिलेंड्रिकल इक्विपोटेन्शियल सरफेस मिळायचे लाईन चार्ज साठी. तसं आता लाईन सोर्स, लाईटचा सोर्स. जसं ट्यूबलाईट काय असते, लाईन सोर्स असते, स्ट्रेट लाईन. इफ वी हॅव अ लाईन सोर्स वी गेट सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स. बघा कसं काय, समजा हा आमचा लाईन सोर्स आहे, यातनं लाईट ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये बाहेर पडणार आहे. तर ऍट अ गिव्हन टाइम ही सगळी लाईट जी असते ती सिलेंड्रिकल सरफेस वरती पोहोचलेली असते सायमल्टेनियस. मग पहिल्यांदा एक सिलेंडर आपण ड्रॉ करूया. लेट अस ड्रॉ अ सिलेंडर. सिलेंडर ड्रॉ केला. सो ऍट अ गिव्हन टाइम तुमच्या लक्षात येईल की लाईट या सिलेंड्रिकल सरफेस वरती पोहोचलेली असते प्रत्येक पॉइंटला. हा कोण आहे, लाईन सोर्स. हा लाईन सोर्स आहे. इथनं लाईट या पॉइंटला पण पोहोचली आहे, या पॉइंटला पण पोहोचली आहे, या पॉइंटला पण पोहोचली आहे, या पॉइंटला पण पोहोचली आहे. प्रत्येक पॉइंटला ती पोहोचलेली आहे. आणि हेच तुमचे सगळे वेव्ह नॉर्मल्स पण आहेत. नेक्स्ट टाइम इन्स्टन्सला याच सगळ्या लाईट वेव्स कुठे पोहोचलेल्या असतील, किंवा लाईट कुठे पोहोचलेली असेल, नेक्स्ट सिलेंडरला पोहोचलेले असतील. सो नेक्स्ट सिलेंडर पण ड्रॉ करा. हे सगळे असतील तुमचे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स. ड्रॉ करा, सिलेंडर्स ड्रॉ करा. असे कोएक्सियल तुम्हाला सिलेंडर्स ड्रॉ करावे लागतात.
बरोबर. या तुमच्या वेव्ह नॉर्मल्स ज्या सिलेंड्रिकल सरफेसला परपेंडिक्युलर आहेत. लाईन सोर्स मुळे तुम्हाला कोएक्सियल सिलेंडर्स मिळतील, त्यांचा ऍक्सिस सेम असेल. दे विल बी हॅव्हिंग द सेम ऍक्सिस. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण सिलेंड्रिकल इक्विपोटेन्शियल सरफेस बघितले होते, तसं इथं सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट्स, याची नावं लिहा. हे आहेत सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट्स. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट्स. हा तुमचा सेंट्रल जो आहे तो काय आहे, लाईन सोर्स आहे. सेंटरची स्ट्रेट लाईन जी आहे ती काय, सोर्स ऑफ लाईट, पण तो कसा आहे, पॉइंट सोर्स नाही आहे, तो लाईन सोर्स आहे, स्ट्रेट लाईन सोर्स आहे. ओके, स्ट्रेट लाईन सोर्स मुळे तुम्हाला काय मिळतं, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट्स मिळतात. ड्यू टू द स्ट्रेट लाईन सोर्स you will get a cylindrical wave front. You will get a cylindrical wave front. Okay. तर up to this reply in the chat box. CW ठेवू नका. अजून एक पॉइंट आहे, गडबड करू नका. किती गडबड करताय? झालं. बर, आता फायनली बघा, मला सांगा, समजा एक पॉइंट सोर्स आहे, त्याच्यापासून आपण जर फार लांब असू, समजा, लक्ष द्या, इफ वी हॅव अ पॉइंट सोर्स अँड वी आर व्हेरी अवे फ्रॉम इट, पण त्याच्यामुळे जे काही सर्कल निघेल, ते एक ह्यूज सर्कल असेल. इट इज गोइंग टू बी अ ह्यूज सर्कल. ट्राय टू अंडरस्टँड. इट इज गोइंग टू बी अ ह्यूज सर्कल. समजतंय का? या पॉइंट सोर्स मुळे जे काही सर्कल निघेल ते एक ह्यूज सर्कल असेल. हे जे काही ह्यूज सर्कल आहे, त्या ह्यूज सर्कलचा थोडासा पार्ट जर आम्ही ऑब्झर्व केला, बघा इथं पॉइंट सोर्स आहे, ड्रॉ नाही केलं तरी चालेल. त्याच्यामुळे जर इथं ह्यूज सर्कल असेल, आम्हाला मिळत असेल, तर त्या ह्यूज सर्कलचा थोडासा पार्ट जर आम्ही चेक केला, तर तो ऑलमोस्ट अ प्लेन सरफेस असेल. ह्यूज स्पियर म्हणूयात आपण, ह्यूज सर्कल म्हणण्यापेक्षा पॉइंट सोर्स मुळे एक ह्यूज स्पियर मिळेल. ह्यूज स्पियरचा जर आपण एखादा पार्ट ऑब्झर्व केला, आता इथं समजा आपण उभे आहोत आणि इथं सन आहे, सन पासून अर्थला जो काय ह्यूज सरफेस इंटरसेप्ट होतोय, सनला आपण ऍट अ लॉंग डिस्टन्स असल्यामुळे त्याला आपण पॉइंट सोर्स म्हणू शकतोय. सन मुळे जो काही स्पियर तयार होईल, लाईट रेजचा जो काही स्पियर तयार होईल, जो काही स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल, हा अर्थ साठी तर ऍज इफ इट इज अ प्लेन वेव्हफ्रंटच आहे की नाही. हे सगळे ह्यूज स्पियर्स असणार आहेत, लक्षात घ्या. सन पासून येणारे हे ह्यूज स्पियर्स आहेत, पण अर्थच एवढी आहे. अर्थ साठी ऍज गुड ऍज तो जो काय सरफेस आहे, तो प्लेन सरफेस म्हणून बिहेव करणार ऍट अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. सो अशा टाईपच्या वेव्हफ्रंट्सना प्लेन वेव्हफ्रंट म्हणतात. ओके, सो इथे लिहा थर्ड टाइप. राईट डाऊन. टाइप नंबर 3, प्लेन वेव्हफ्रंट. Plane wavefront. Clear? If we have a point source, and if we are located at very large distance, from that point source, then the part of
then the part of the spherical wavefront, then the part of the spherical wavefront, part of spherical wavefront will be plane wavefront, will be plane wavefront. So आता इथं मी काय करतो, प्लेन वेवफ्रंट्स ड्रॉ करतो. लेट मी ड्रॉ दी प्लेन वेवफ्रंट्स हियर. प्लेन वेवफ्रंट्स ड्रॉ करतो, ऑब्झर्व करा. याला पॅरलल अजून एक पॅरलल वेवफ्रंट्स किंवा प्लेन वेवफ्रंट्स दोन्ही म्हणू शकता. याला पॅरलल अजून एक. These are the plane wavefronts. आणि वेवफ्रंट्स ना वेव नॉर्मल कशा असतात, ऑलवेज परपेंडिक्युलर. या तुमच्या वेव नॉर्मल्स किंवा लाईट रेज, वेव नॉर्मल्स किंवा लाईट रेज हे काय आहेत, प्लेन वेवफ्रंट्स. जसं मी ड्रॉ केले तसं व्यवस्थित ड्रॉ करा. एकमेकांना पॅरलल वाटले पाहिजेत ते. या प्लेन वेवफ्रंट्स या पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्यांना काय म्हणणार तुम्ही, पॅरलल लाईट रेज. या पॅरलल लाईट रेज एकमेकांना पॅरलल आहे ते. किंवा यालाच काय म्हणू शकता तुम्ही, वेव नॉर्मल्स. यालाच काय म्हणू शकता, वेव नॉर्मल्स. बरोबर. चेक करा, 3 टाइप्स ऑफ वेवफ्रंट तुमच्या लक्षात आले का. प्लेन वेवफ्रंट, सिलेंड्रिकल वेवफ्रंट, स्फेरिकल वेवफ्रंट. प्लेन वेवफ्रंट केव्हा मिळणार आहे, एक मोठा ह्यूज स्फिअर आहे, पण ह्यूज स्फिअरचा थोडासा पार्ट जर चेक केला तर तो काय असेल, प्लेन सरफेस असेल. ह्यूज स्फिअरचा थोडासा पार्ट जर चेक केला तर तो काय असेल, एक प्लेन सरफेस असेल. म्हणजे पॉइंट सोर्स ऍट व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स पाहिजे. सो सन पासून जे काय लाईट रेज बाहेर पडतायत ते तर स्फेरिकल वेवफ्रंट म्हणून बाहेर पडतायत, पण अर्थला जेव्हा ते हिट होत आहेत ते ऍज गुड ऍज अ प्लेन वेवफ्रंट म्हणूनच हिट होत आहेत, कारण अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स काय आहे, ह्यूज आहे. समजलं. सो आज थोड्याशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला लाईट विषयी समजल्या. लक्षात आलं आज जे काही सगळं शिकवलं तुम्हाला. गुड. So in this lecture we will stop at this point. Remaining things we'll see in the next lecture. Okay? Chalo. Contact people, just reply me once. CW and then you can leave the meeting. Good. Fine. So let me end the lecture. Chalo, bye bye everyone. Let me end the lecture.